तुझा मस्त झालाय उपमा. मला दे ना थोडा. घ्या ना. सीता गेले काही दिवस ना मला जाणवत आहे, म्हणजे मला खूप भूक लागते. हो माझी भूक वाढली आहे. मला काय वाटतं भाऊ, तुम्ही टेन्शन घेतलं होतं की आशू शिवाला नेमकं काय उत्तर देईल. त्याने आता जे उत्तर दिलं ते चांगलं आहे ना, आणि त्याचा तुम्हाला जास्त आनंद झाल्यामुळे तुमची भूक वाढली आहे. बरोबर, एकदम बरोबर. हा आशू कुठे गेला? काकू, आजकाल डम्मूला नेहमीच उशीर होतो ना. संपदा, प्रत्येक वेळी आपण बोललंच पाहिजे असं नाहीये. ए सीता, उगाच कशाला तिला रागवतेस? आणि येईल ना आशू, येईल. आशू अहो ऑफिसला नाही का जायचंय? उशीर होतोय. नाही, असं काही ऑफिसमध्ये काम आहेच असं नाही, म्हणजे काही मीटिंग वगैरे नाहीये असं. झालं तर मग करू दे त्याला आराम. अरे नुकतंच लग्न झालंय त्याचं. हो, आणि 6च महिने झालेत लग्न होऊन, 6 महिने झालेत फक्त. एक मिनिट, या 6 महिन्यांवर एवढा जोर का देतेस तू? म्हणजे नवीन लग्न झालंय ना, तुम्हीच म्हणालात म्हणून म्हटलं 6 महिनेच झालेत अजून. अरे मी सांगायलाच विसरले, ते शिवा सकाळी तिच्या वस्तीत गेली, तिच्या घरी. अशी अचानक? हा, म्हणूनच मला सकाळपासून दिसली नाही कुठे. नाही नाही, मला दिसली सकाळी. ते जातानाच म्हणाली ती की मला घरची खूप आठवण येते ना, म्हणून मग जाते. पण म्हणजे तुम्हा कोणालाच काही कल्पना नाहीये का? आई, अगं ऍटलीस्ट तुला तरी सांगून जायला हवं होतं ना तिने. संपदा, काही म्हणली का ती? काही झालं होतं का? नाही, एकदम नॉर्मल होती. मग आशू कुठे? आशू ड्रायव्हर बनून गेलाय तिच्यासोबत. ताई, सगळं तूच ठरवतेस का? एकटी गेली ती. संपदा, बस 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 झाली चर्चा. तिला जायचं होतं, ती गेली. आता एवढा विषय वाढवायची काही गरज नाही.